राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं अचूक अंदाज घेणारं आपल्या विचारांचं चॅनल म्हणजेच ओम साई. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा क्रांती ज्योती महात्मा ज्योतिबा फुलेंचा. जगाला सुख आणि शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांना त्रिवार अभिवादन करतो. आज या ठिकाणी आम्ही सर्व बौद्ध उपासक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यासाठी इथे जमायचं कारण असं, आमच्या नामे गिरीश भाऊ जलसंपदा मंत्री यांच्या संदर्भात ऐकायला आलं. मी भाऊंबद्दल एवढं सांगू शकतो, आम्ही लहान असताना तेव्हापासून भाऊंना पाहत आलेलो आहे. तर आज तक भाऊ वाड्यामध्ये, वस्तीमध्ये, आमच्या भीमनगरमध्ये येऊन स्वतः खेळणं, कूदणं हे सर्व प्रकार आमच्या सोबत करत होते. आमच्या मोठे भाऊ यांच्या सोबत हे करत होते. आज काही जयंती उत्सव असला, कुठलाही कार्यक्रम असला धार्मिक, भारतीय बौद्ध महासभेच्या मार्फत आम्ही भव्य दिव्य असं या ठिकाणी शिबिर घेतलं होतं. त्या शिबिरामध्ये सुद्धा वडिलांनी भाग घेऊन भाऊंची उपस्थिती राहायची. जयंतीमध्ये कुठलाही कॅबिनेट मंत्री कधीही आम्ही पाहिला नाही की तो स्वतः लहान मुलं असतील किंवा मोठी मंडळी असतील त्यांच्यासोबत नाचतील, कूदतील, लेझिम खेळतील व एवढ्या हिरिरीनं उत्साहानं आपल्या उत्सव मंडळाला प्रतिसाद देतील. भोजनाची व्यवस्था सर्व एक सिस्टमॅटिक असा कार्यक्रम भारतीय जनता पार्टीमार्फत भाऊंच्या संदर्भात ते मांडत राहता की आपल्या बौद्ध समाज असेल, अण्णाभाऊ साठे मातंग समाज असेल, माळी समाज असेल, कुठल्याही समाजाला कुठल्याही प्रकारचं काहीही कमी न पडता या तालुक्यामध्ये त्यांनी नावलौकिक केलंय. म्हणून आज आपल्याला इथे भाऊ आज 35-40 वर्ष झाले आज या ठिकाणी आपल्याला आमदार या पदावर, मंत्री या पदावर दिसत आहे. मित्र हो, आज आम्ही जिथे उभं आहे या ठिकाणी अक्षरशः गिचळ असे हे परिसर होता. या ठिकाणी आमचे वाड वडील नाना असतील, इंगळे बाबा हे सर्व मंडळी यांनी 67 पासून पुतळ्याची ग्रामपंचायतला मागणी केली होती. तेव्हापासून तो संघर्ष चालला. तो भाऊंच्या कानावर या सर्व मंडळींनी, म्हणजे आज ते 87 वर्षाचे, काही 80 वर्षांचे, त्यांनी भाऊंशी बोलून ते या विषयावर बोलले की भाऊ आम्हाला पुतळा पाहिजे. आमचा आता शेवटच्या टप्प्यावर आम्ही आलो आहे, 100टी गाठ्यावर आम्ही आलो आहे, शतकापर्यंत जवानपणापासून आम्ही लढत आलो आहे. तर भाऊंनी एका 5 मिनिटात त्या शब्दाला होकार देऊन एक भव्य दिव्य असा या विभागामध्ये पुतळा नसेल असा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भव्य दिव्य असा पुतळा उभारून आम्हाला या ठिकाणी दिला. त्याबद्दल मी भाऊंचे जाहीर आभार मानतो. आता माझ्याकडून मी सर्व उपासक म्हणजे नगरसेवक या नात्यानं आमचे जे भीम सैनिक आहे त्यांच्यातर्फे मी विनंती करेन त्या ताईंना की ताई एखादी वेळ राहणं गाणे न घेतल्यामुळे एवढा त्याचा आक्रोश करूनही मी तुम्हाला ही विनंती करतो आणि इथे थांबतो. जय भीम. भगवान गौतम बुद्ध महाकारुणिक या राज्यघटनेचे शिल्पकार क्रांतीसूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची मानवंदना देतो. काल जी घटना घडली नाशिक येथे त्या संदर्भात मी माझे 2 शब्द सांगू इच्छितो की काल अनावधानाने बाबासाहेबांचं नाव मंत्री महोदयाच्या तोंडून आले नाही. त्याबद्दल काही तिथल्या ताईंनी भाऊंवर आक्रोश केला आणि त्यांनी
आक्षेप घेतला. आणि मी एवढंच सांगू इच्छितो की भाऊ गेल्या 40 वर्षापासून एक सामाजिक बांधिलकी म्हणून आमच्याशी वागतात. कार्यक्रम असेल, कुठले भीमजयंती असेल, कुठले सुखदुःखाचे कार्यक्रम असेल, हे दोन्ही एवढंच नव्हे तर राजकारणात आम्हा सर्वांना सोबत घेऊन चालतात. मी माजी पंचायत समिती सदस्य 2007ला होतो आणि त्यानंतर आमचे स्वर्गवासी मित्र होते, त्यांची मिसेस सभापती या पदावर पंचायत समितीला कार्यरत होत्या. तसेच या ज्या निवडणुका होतात त्या ठिकाणी आम्हाला सर्वांना बौद्ध समाजालाच या ठिकाणी तिकीट दिले जातात आणि सत्तेत वाटा दिला जातो. मग ते शेतकी संघ असेल, मार्केट कमिटी असेल, पंचायत समिती असेल, जिल्हा परिषदा असतील, या ठिकाणी आम्ही सर्व बहुसंख्येने भाऊंसोबत असतो. आणि जो काल थोडं हे झालं त्याच्याबद्दल भाऊंनी त्याच 10 मिनिटाच्या कालावधीमध्ये भाऊंनी दिलगिरी व्यक्त केली. तरी भाऊंचा जे इतर पक्ष आहे मी त्याला राजकारण करू नये असं मी सर्व पक्षांना हे सांगू इच्छितो. कारण भाऊच्या नसानसामध्ये भीम आहे. म्हणून आम्ही माझं स्वतःचं वैयक्तिक मत मी मांडतो. माझ्या बांधकाम चालू असताना 93मध्ये भाऊ नुकतेच 96मध्ये आपले आमदार होते. त्यावेळेस माझे आई वडील एक म्हातारे होते. पण ग्रामपंचायतीच्या एखाद्या वेळेस लक्षात नसेल की हे जागा यांचीच आहे, बांधकाम चालू होतं. पण भाऊंनी शेवटी त्याला तोडण्याचं काम ग्रामपंचायतीच्या माध्यमातून होणार होतं. पण भाऊंनी तो विषय गांभीर्याने लक्षात घेऊन आम्हाला त्यावेळेस न्याय दिला. आणि पोलीस यंत्रणा असेल, ग्रामपंचायत असेल, प्रशासकीय पंचायत समिती असेल, त्यांना सूचना दिल्या की तुम्ही समजून घ्या. आणि हा काही सिटी सर्वे नाही आहे, त्याच्यामुळे भाऊंनी समजून सांगितलं की हे काम इथे थांबलं पाहिजे. आणि ते काम भाऊच्या माध्यमातून थांबलं. तसेच सुखाशीन दुखाशीन सगळ्या लग्न कार्यामध्ये भाऊंचं हेरिरीने वाटा असतो. आणि जयंतीच्या वेळेस आम्हा सर्व कार्यकर्त्यांनाच भाऊ सांगतात की तुम्ही प्रत्येक गावात जाऊन त्या वस्तीमध्ये जाऊन भीमजयंती साजरी करा. आणि आम्ही ते आजपर्यंत करत आलेलो आहोत. जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र. तथागत जगाला शांतीचा संदेश देणारे महामानव तथागत आणि घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तसेच महाराष्ट्राचे हृदय सम्राट छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीज्योती ज्योतिबा फुले यांना मी अभिवादन करतो. तसेच आपण आज या ठिकाणी याच्यासाठी जमलो आहे. काल 15 ऑगस्टच्या कार्यक्रमामध्ये 26 जानेवारीच्या कार्यक्रमामध्ये भाऊचं भाषण चालू असताना अनावधाने भाऊंकडून बाबासाहेबांचं नाव घ्यायचं राहून गेलं. आणि त्या कारणामुळे आमची जी भगिनी आहे त्यांची गैरसमज झाला की जाणीवपूर्वक बाबासाहेबांचं नाव टाळलं असं त्यांचा गैरसमज झाला. परंतु आता आम्ही सर्व माझे समाज बांधवांतर्फे मी त्या ताईंना विनंती करतो की तुमचा गैरसमज काढून टाका. ॲक्च्युली झिरो ग्राउंडवर अशी परिस्थिती आहे की भाऊ मी 40 वर्षापासून 90पासून इथं जामनेरमध्ये आहे. मी एक सुशिक्षित माणूस होतो. मी नोकरी इथं सुरू केली आणि रिटायर इथं झालो आहे. आणि मी इथं पाहतोय आहे की भाऊंचं राजकीय जीवनाची सुरुवातपासून तर आजपर्यंत मी त्याचा साक्षीदार आहे. भाऊ सरपंच नव्हते आणि आज कॅबिनेट मंत्री CMच्या बरोबरीचं काम ते करतात. त्यांनी केवळ या आपल्या बौद्ध समाजात नाही इतर सर्व समाजांना सोबत घेऊन अत्यंत उत्कृष्ट असं जामनेर केलेलं आहे. प्रत्येक समाजाला त्यांनी उत्थानाचं काम दिलेलं आहे. आणि साधी पावती म्हणजे प्रत्येक ग्रामपंचायत असो, जिल्हा परिषद असो, पंचायत समिती असो किंवा इतर कुठल्याही प्रकारच्या निवडणुका असो, आपल्या समाजाला जे प्रतिनिधित्व मिळतं त्यामध्ये आपल्या समाजाचं आजपर्यंत एकदाही कुठल्याही उमेदवारांची हार झालेली नाही. हेच आपल्या समाजावर त्यांचं किती प्रेम आहे हे त्याचं पावती आहे. त्याचप्रमाणे इथं पुतळा नव्हता
तर आपल्या मागं दिसेल अत्यंत भव्य दिव्य असा भाग. महाराष्ट्रात कुठं पुतळा नाही, इतका चांगला पुतळा भाऊंनी करून दिला. परत 40 वर्षापासून मी बघतोय की प्रत्येक सामाजिक कामात, जयंती असू द्या, मेणबत्ती रॅली असू द्या किंवा अभिवादन कार्यक्रम असू द्या, प्रत्येक ठिकाणी भाऊ स्वतः जातीने हजर राहून मानवाला अभिवादन करतात. तरी मी सर्व समाज बांधवांच्या माध्यमातून मी त्या ताईंना अत्यंत विनंती करतो, ताई तुमचा गैरसमज काढा आणि एकदा तुम्हाला जमलं तर या जामनेरला खरोखर आमची भेट घ्या आणि खरोखर जी वस्तुस्थिती आहे त्याप्रमाणे तुम्ही त्या तुमच्या मनातला गैरसमज काढा अशी मी तुम्हाला विनंती करतो. आणि माझे 2 प्रथमतः परमपूज्य बोधिसत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना प्रथम अभिवादन करतो. काल नाशिक येथे आपले लाडके नेते गिरीश भाऊ यांच्याकडून प्रजासत्ताक दिनानिमित्त जे भाषण झालं त्याच्यामध्ये अवनादाने आपला बाबासाहेब आंबेडकरांचा जो उल्लेख होता तो राहून गेला आणि त्यातून जो गोंधळ झाला त्यातून म्हणजे भाऊंची जी प्रतिमा मलिन करण्यात आली आणि त्याला मीडियाने सुद्धा एक चांगला व्ह्यू देण्याचा प्रयत्न केला. खरं तर भाऊंचं आपल्या समाजाविषयी आणि बाबासाहेबांविषयी किती प्रेम आहे हे जामनेर तालुक्यातील बौद्ध समाजाला चांगल्या प्रतीने माहिती आहे. खरं तर मी डॉक्टर योगेश इंगळे जामनेर तालुक्यातील एक बौद्ध सुजाण आणि शिक्षित नागरिक म्हणून या नात्याने सांगतो की भाऊंचं आमच्या बौद्ध समाजावर आणि बाबासाहेबांवर किती प्रेम आहे हे आम्हाला चांगल्या प्रतीने माहिती आहे. मग ती बाबासाहेबांची भीमजयंती असो किंवा एखादी उत्सव असो किंवा एखादी बौद्ध समाजातील लग्न कार्य असो किंवा दुःखद प्रसंग असो किंवा महापरिनिर्वाण दिनानिमित्त जी मेणबत्ती रॅली काढली गेली त्यातील जर का तो सहभाग बघितला भाऊंचा तर सर्वप्रथम भाऊ तिथे हजर असतात आणि आमच्या सुखदुःखात सर्वप्रथम जे कोणी असेल लोकप्रतिनिधी म्हणून जे भाऊंचा सहभाग सर्वप्रथम असतो. त्यामुळे एक मी सांगू इच्छितो की जामनेर तालुक्यातील जो आमचा बौद्ध समाज आहे हा कायमस्वरूपी कालही भाऊंसोबत होता, आजही भाऊंसोबत असेल आणि उद्याही भाऊंसोबत असेल. आणि माझ्या वतीने आणि मी आमच्या बौद्ध समाजाच्या वतीने त्या भगिनीला आणि जळगाव जिल्हा सोडून इतर जिल्ह्यामध्ये आमचे जे बौद्ध नागरिक आहेत त्यांना एक सांगू इच्छितो की तुमच्या मनामध्ये जो भाऊंविषयी आकस भाव आहे तो कृपया काढून बघा. कारण विषय असा आहे आम्ही गेली 40 वर्ष झाले भाऊंचं राजकारण बघतोय. भाऊंनी कधीही जातीपातीचं राजकारण केलं नाही, कधी कुठल्या समाजाला दूर लोटलं नाही की कुठल्या समाजाला जवळ केलं नाही. भाऊंनी प्रत्येक समाजाला एक स्थान देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मी भाऊंच्या पाठीमागे कायमस्वरूपी आम्ही असणार एवढे बोलून मी माझे शब्द समृद्ध बनवूया.